ही वेळ प्रत्येक आईसाठी खूप कठीण असते। रात्रभर गार्गीला ताप आला होता। मनू वगैरे स्कूलला गेल्यावर ती थोडीशी 1-2 तास झोपली, परत उठली आणि गॅलरीमध्ये सारखं पाणी येत होतं आणि पूर्ण गॅलरीमध्ये सगळं चिकट होत होतं। गार्गीसारखी गॅलरीमध्ये असते म्हणून थोडासा प्लास्टिकचा कागद लावलाय जेणेकरून ती पाय घसरून वगैरे पडू नये। आणि आज दिवसभर तिने काहीच खाल्लं नव्हतं म्हणून संध्याकाळी तिला व्हाईट सॉस पास्ता बनवला होता, तरी पण तिला तो खायचा नव्हता। तिचा डोळे आणि चेहरा बघून मला तर खूप वाईट होतं। आणि त्याच्यामध्ये आता आमचे बाबा आले तर आम्ही जरासं त्यांच्याकडून सिंपत्ती तर घेणारच। आणि बाबा आल्यावर तर आमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं। बाबांनी कसं बसं तरी गार्गीला भरवलं आणि म्हणूनही तिच्यासाठी छान अशी गाणी लावली। मग जरासं तिच्या चेहऱ्यावर हसू आलं, तरी पण ती अशी शांत शांत होती। रोज खेळणारी मुलगी आज जरा शांत होती, त्याच्यामुळे आम्हालाही घरामध्ये करमत नव्हतं। आणि मनूनी आज गार्गीला एवढं छान पद्धतीने समजून घेतलं होतं। तिला ताप आला म्हटल्यावर चल म्हणत होती, तुझ्यासाठी मी हे करते ते करते। आणि तिला एखाद्या लहान मुलासारखं ती ड्रॉइंग करायला शिकवत होती, जेणेकरून ती सारखी झोपू नये म्हणून। खरंच मोठी बहीण असणं खूप महत्त्वाचं आहे। आणि संध्याकाळी मग खिचडी भात बनवला, कारण म्हटलं गार्गी काही खाणार नाही आणि आम्हाला पण काही जास्त खायचं नव्हतं म्हणून मुगा डाळीची खिचडी बनवली। आणि मग त्या व्यायाम करत होत्या, डान्स करत होत्या, त्याच्यामध्ये मग तिला 2 घास भरवले। हा दिवस माझ्यासाठी खूप कठीण गेला।